नमस्कार. बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मन सुन्न करणारी. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित गोरखे यांनी केलेला आहे. उपचारासाठी रुग्णालयाने महिलेच्या कुटुंबियांकडे 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोपही यावेळेस आमदार गोरखे यांनी केलाय. त्यामुळे दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेत असताना महिलेचा मृत्यू झाल्याचंही गोरखे यांनी म्हटलंय. पुन्हा 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायची, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार. तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं. आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो. बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसा आणा नाही तर कुठनं पण आला. आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं हे ॲडमिशन करू शकत नाही आहे. सुशांतला डॉक्टर घैसास माझा ज्यांच्यावर आरोप आहे ते काय काय बोललेत हे सगळं त्याच्याकडे आहे. तुम्ही CDR तपासा अशी मी मागणी आता या ठिकाणी केली आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय आरोग्यमंत्री यांच्याशी मी बोलतो, त्यांनाही मी सगळी परिस्थिती सांगितली आहे. त्यामुळं मी या गोष्टीवर आम्ही सर्व ठाम आहोत. एका एकदम वयात आलेल्या तरुणी ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि पहिल्यांदा डिलिव्हरीसाठी आल्यानंतर तिचा मृत्यू होतो, त्या कुटुंबावर काय बदनामीपेक्षा पण एक मृत्यू झालेला आहे, ही खूप मोठी आणि वाईट घटना आहे. दरम्यान नेमकं घडलंय तरी काय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर मुजोरपणाचा आरोप करण्यात आलेला आहे. प्रसूती काळ सुरू झाल्याने तनिषा भिसेला मंगेशकर रुग्णालयामध्ये आणलं गेलं. रुग्णालय प्रशासनाकडनं गर्भवती महिलेच्या कुटुंबाकडे 10 लाखांची मागणी करण्यात आली. 2.5 लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घेण्यास नकार दर्शवण्यात आला. तर दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येत असताना गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप. जुळ्या मुलांना जन्म देऊन तनिषा भिसे हिचा मृत्यू झालाय. दरम्यान या प्रकरणी आता मृत महिलेच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसून राज्य शासनाला अहवाल पाठवणार असल्याचं स्पष्टीकरण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून देण्यात आलेलं आहे. हॉस्पिटल या पूर्ण प्रकरणाची केसची माहिती घेऊन शासनाकडे त्यांचा संपूर्ण अहवाल चौकशीमध्ये पाठवणार आहे. आत्ता जे माध्यमातून जे समोर आलेलं आहे ते पूर्णपणे अर्धवट आलेलं आहे. यातनं फक्त दीनानाथ रुग्णालयाची फक्त बदनामीच होत आहे. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये काल मंजूर झालं. मात्र या निमित्तानं आता राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवली आहे. मात्र ही टीका शिंदेंच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्याला प्रत्युत्तर देत शिंदेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. पाहूयात. गद्दार एसनशी सेना आहे. एसनशी जे काय आहे ते एसनशी त्यांनी काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे. ऐकलं? गेल्या 3-4 दिवसांपासून उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला शिवसेना म्हणणंच योग्य नाही, ती गद्दारांची सेना आहे असं म्हणत शिंदे सेनेला एक नवीन नाव दिलंय. सातत्यानं शिंदे गटावर हल्लाबोल करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केवळ गद्दार नाही तर एसनशी म्हणण्यास सुरुवात केली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. उद्धव ठाकरेंनी एसनशी असा जो उच्चार केलाय त्यावरून आता दोन्ही शिवसेनेत नवा वाद पेटलाय आणि त्यावर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पलटवार केलाय. शिवसेना युबीटी नाही, शिवसेना एकच आहे. दुसरी ती गद्दार सेना आहे. मी उघड म्हणतोय ती गद्दारांची सेना आहे, ती गद्दार एसनशी सेना आहे. एसनशी जे काय आहे ते एसनशी त्यांनी काय करायचं ते करू दे, ती गद्दार सेना आहे. एसएनसी म्हणजे काय? एकनाथ संभाजी शिंदेचा शॉर्टकट एसएनसी म्हणून. शॉर्टकट? मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे, यूज अँड थ्रो, असं म्हणू? वापरो और फेको, ही त्यांची नीती आहे. मला बोलायला लावू नका. माझ्याकडे भरपूर काय आहे. मी शांत आहे. मला शांतपणे काम करूया. तुम्ही मला गद्दार 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 म्हणून हे केलं, खोके खोके म्हणून केलं. अरे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेने खोक्यामध्ये बंद करून टाकलं. 2022 मध्ये शिंदेंनी बंड करून शिवसेनेत फूट घडवून आणली आणि भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात सातत्यानं शाब्दिक चकमकी झडतायत. ठाकरे यांनी यापूर्वीही शिंदे गटाला गद्दार सेना संबोधलं होतं. मात्र आता थेट एसनशी म्हणत ठाकरेंनी शिंदेंना ललकारलंय.
उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानं शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद आता आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंना कायमच उबाठा असं चिडवणाऱ्यांना आता एसनशी हा शब्दप्रयोग बोचायला लागलाय. या नव्या नावानं शिवसेना कोणाची हा जुना वाद मात्र नव्यानं सुरू झालाय. त्यामुळे एसनशी विरुद्ध युटी हा वाद कुठपर्यंत जाणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर काल लोकसभेमध्ये वक्फ विधेयक मंजूर झालं आणि यावेळेस अमित शहा यांनी जिन्नांना लाजवेल एवढी मुसलमानांची बाजू घेतली. त्यामुळे भाजपानं हिंदुत्व सोडलंय का असा घणाघात यावेळेस उद्धव ठाकरेंनी केलाय. आमचा विधेयकाला नाही तर भ्रष्टाचाराला विरोध असल्याचा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय. भाजपाच्या ढोंगीपणाला विरोध असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनांनाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा. आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे. तर वक्फ विधेयकावरनं शिंदेंनी सुद्धा ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं यावर शिक्कामोर्तब झालाय. ठाकरेंच्या सेनेसाठी कालचा दिवस दुर्दैवी होता. त्यांचे खासदार गोंधळलेल्या स्थितीत होते अशी टीका शिंदेंनी केली आहे. केलेला विरोध त्यांच्या सोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं. त्यांचे लोकप्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उबाटासाठी दुर्दैवी होता. तर आपण पाहतोय वक्फ विधेयकावरनं राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय आणि हे राजकारण तापलेलं असताना आता दुसऱ्या बाजूला ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलेली आहे. ही चर्चा आता का सुरू झाली आहे आणि त्याला कुणी दुजोरा दिलाय आणि खरोखरच ठाकरे गट फुटणार का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. वक्फ अडवून ऑपरेशन टायगर, ठाकरेंचे खासदार फुटणार, भाजपच्या दाव्याला शिंदेंचा दुजोरा. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालं. मात्र आता राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू झाल्या. त्याला कारण ठरलंय वक्फ सुधारणा विधेयकापूर्वी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. तर महाराष्ट्रातली पूर्ण उद्धव सेना, संपूर्ण उद्धव सेना उद्धव ठाकरेजींना सोडल्याशिवाय राहणार नाही. हिंदुत्ववादी ठाकरे गटानं वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. मात्र यावेळी ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदानाला दांडी मारली. तोच धागा पकडून खासदार श्रीकांत शिंदेंनी आणखी मोठा गौप्यस्फोट केलाय. तर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्याच पक्षप्रवेशाची गळ घातल्याचा दावा बावनकुळेंनी केलाय. उबाटाच्या खासदारांमध्ये आम्हाला ते बोलत होते की आम्हाला तर फॉरमध्ये मतदान करायचं आहे. आमची इच्छा तर खूप आहे की या बिलाला सपोर्ट केलं पाहिजे. हा बिल जो आहे हा बिल कुठल्याही धर्माच्या विरोधामध्ये नाही आहे. 100% त्यांचं मन होतं की मतदान केलं पाहिजे करून आपण एकतर मतदान केलं पाहिजे वक्फच्या बिलच्या समर्थनामध्ये किंवा वॉकआउट जास्तीत जास्त करायला पाहिजे. पण त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये जाऊन जे आहे हे काही लोकांचं लागून चाललं आणि त्याचबरोबर काँग्रेसवाले काय बोलतील. आज तर इकडचे ना इधर के ना उधर के अशी परिस्थिती जी आहे
ही उबाटाची झाली. हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते आहे महाराष्ट्रातले, जे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेत आहे, ते शिवसेना सोडण्याच्या मानसिकतेत आले आहे. मला सकाळपासून कालही आताही एक मेसेज आला आहे की उद्या मला पक्षप्रवेश करायचे आहे, तर मी मंगळवारी पक्षप्रवेश घेणार आहे. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले लोक आता या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे. ठाकरे गट फुटीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर खासदार राऊतांनी आष्टीकरांच्या अनुपस्थितीचं कारण सांगितलंय. काही लोक आमचे गैरहजर होते, तर आमचे शिवसेनेचे आष्टेकर आजारी आहेत, ते हॉस्पिटलला आहेत, ते गैरहजर आहे. हां, त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही. खरं तर 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडानंतर वारंवार ठाकरे गट फुटीच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यातच विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा धुव्वा उडाला. त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. त्यातच ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीत एकतेची वज्रमूठ आवळली. मात्र त्यानंतर शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकरांचाही समावेश होता. त्यामुळे 2022च्या विधान परिषद निवडणुकीप्रमाणेच वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध ठाकरेंना भोवणार का आणि आष्टीकर शिंदेंच्या गळाला लागणार का, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. तर वक्फ विधेयकाला अजित पवार गटाचं समर्थन दिसतंय आणि अजित पवारांच्या खासदारांनी लोकसभेत वक्फ विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. पक्षाची भूमिका न मांडताच खासदार सुनील तटकरेंनी मतदान केलंय. दरम्यान वक्फ सुधारणा विधेयकावर भूमिका न मांडल्यामुळे महायुतीमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे आता वक्फ सुधारणा विधेयकावर आज राज्यसभेमध्ये मतदान होत असताना शरद पवार मात्र गैरहजर होते. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार मुंबईत आहेत. उद्या पवार दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान लोकसभेतही मतदानावेळी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे अनुपस्थित होते. राज्यसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली आहे. मुसलमानांची इतकी काळजी आहे तर पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिन्नांनाही नव्हती. जिन्नांचा आत्मा उठून तुमच्यात बसलाय का, अशी टीका यावेळी संजय राऊतांनी केली. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ निर्माण झाला. करोड़ों गरीब मुसलमानों के हित की बात आप कर रहे हो. आपको मुसलमानों की चिंता कब से होने लगी? ये आप ही लोग हैं मुसलमानों को चोर बोलते हो. आप ही लोग हैं मुसलमान आपकी जमीन छीन लेंगे, आपके गले का मंगलसूत्र खींच लेंगे, आपके गाय बैल उठाकर लेके जाएंगे. मुसलमानों के महाराष्ट्र में मुसलमानों के मटन के दुकान से आप मीट मत खरीद लीजिए. मुसलमान देशद्रोही है, टेररिस्ट है, बटेंगे तो कटेंगे. अभी आप लोग मुसलमानों की संपत्ति की चिंता कर रहे हो. मैं हिंदुत्व भी पढ़ा हूं और सब कुछ पढ़ा हूं और आप अभी नए मुल्ला बन गए हो हिंदुत्व के. आप हमें मत सिखाइए. हमारा जन्म हिंदुत्व के काम के लिए हुआ है. तर काल संसदेमध्ये वक्फ विधेयकावरनं चर्चा झाली आणि यावेळेस अमित शहांच्या भाषणामध्ये बीड आणि कोल्हापूरमधील मंदिरांचा उल्लेख आला. त्यांनी इथल्या मंदिरांवर वक्फ बोर्डानं दावा केल्याचं म्हटलेलं आहे. और मान्यवर महाराष्ट्र के वडानगे गांव में महादेव की मंदिर पर दावा किया और बीड में कंकलेश्वर मंदिर की 12 एकड़ जमीन वक्फ बोर्ड ने जबरन ले ली. मान्यवर ये सब जब जो चल रहा है इसमें आज भी मैं स्पष्ट करना चाहता हूं, वक्फ जो कि मुस्लिम भाइयों की धार्मिक क्रियाकलाप और उनके बनाए हुए दान से ट्रस्ट है, उसमें सरकार कोई दखल करना नहीं चाहती है. तर वक्फ दुरुस्ती विधेयकादरम्यान लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापुरातल्या बडगण गावाचा उल्लेख केला आणि या गावामध्ये महादेव मंदिराच्या जागेवरच वक्फ बोर्डानं दावा केल्याचं शहांनी म्हटलंय. सध्या या जागेबाबतचा विषय न्यायप्रविष्ट आहे. गावातील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाकडनं मंदिराच्या जागेवर दावा सांगण्यात आलेला आहे. सिटी सर्वे नंबर मंदिराचा सिटी नंबर वेगळा आहे आणि मुस्लिम समाजाचा हा सिटी सर्वे नंबर वेगळा आहे. हा 89 हा वक्फ झालेला आहे.
पण तो वक्फ झाली असेल त्याच्यावरती अपील आमचं पेंडिंग आहे. त्यामुळं हा त्यांनी जो मुद्दा तिथं घेतला आहे तो पूर्णतः चुकीचा त्यांनी घेतलेला आहे. त्यांना चुकीची माहिती पुरवल्यामुळं त्यांनी तो मुद्दा फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेला. तर बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या जागेवर वक्फनं अतिक्रमण केल्याचा दावा अमित शहांनी केला. मंदिराची 12 एकर जमीन वक्फ बोर्डानं जबरदस्तीनं ताब्यात घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकसभेतील वक्फ सुधारणा विधेयकावर ते बोलत होते. ट्रस्टच्या अध्यक्षाने रणजित सिंह झुंबरशेठ चव्हाण 30 लाख रुपये करणे अशी जमीन विकलेली आहे आणि त्याच्यावर मुसलमान लोक अतिक्रमण करून बसलेत. त्यांनी विकून टाकली आणि नंतर त्यांनी अवकापचं नाव टाकून दिलेलं आहे. कारण अवकापचं नाव टाकले कुणी काढत नाही आणि त्यांनी जमीन विकलेली आहे आणि मॅटर आमचं चालू आहे. आम्ही जर त्यांना विकू दिली जमीन तर पुजारी येत नाही, विकून दिली तर पुजारी नाही म्हणून त्यांनी असं दादागिरी करू लागलेत आणि आम्हाला हाणा मारायच्या धमक्या दिल्यात. आम्ही 25 तारखेला ह्या महिन्यात मागच्या महिन्यात 25 तारखेला आणि 3 तारखेला 28 तारखेला आम्ही SP ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि ते निवेदन दिलं तरी आमच्याकडे कोणी पोलीस चौकशी करायला आलं नाही, काही नाही. तर मागील अनेक दिवसांपासून अशांत आणि हिंसाचाराच्या आगीमध्ये होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर झालाय. या प्रस्तावाला ठाकरेंच्या शिवसेनेने देखील पाठिंबा दिला. मणिपूरमध्ये मागील 4 महिन्यांपासून हिंसाचार झालेला नाही. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत असल्याचं शहांनी म्हटलंय. के बीच में जातीय हिंसा हुई, सभी सदस्यों ने इस पर काफी चिंता व्यक्त की है मान्यवर. और जो पीड़ित है उनकी पीड़ा कम करना और उनका जो नुकसान हुआ है इसकी भरपाई होनी चाहिए. मान्यवर, दिसंबर, जनवरी, फरवरी और मार्च 4 महीने से वहां पर हिंसा नहीं है. यानंतर बातमी आहे कुणाल कामरा प्रकरणासंदर्भातली. शिंदेंवरच्या टीकेनंतर आता कुणाल कामराचा पाय आणखीनच खोलात गेलाय. कुणाल कामराविरोधात शिंदे गट आणखीन आक्रमक झालाय. तर शिंदे गटानं नेमकी काय मागणी केलेली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. शिंदेंचं विडंबन कामराला भोवणार. कामराला जनतेतून कोट्यावधींची देणगी. शिंदे गटानं केली चौकशीची मागणी. रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा है, एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं केलेलं विडंबन शिंदे गटाला चांगलं झोंबलंय. शिंदे गटानं आधी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करत गुन्हा दाखल केला. त्यानंतर कुणाल कामराच्या खात्यात देशविदेशातील प्रेक्षकांकडून मदतीचा ओघ सुरू झालाय. आतापर्यंत ऑनलाईन पद्धतीनं 5 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि हाच धागा पकडून संतापलेल्या शिंदे गटानं कामराला मिळालेल्या देणगीची चौकशी करण्याची मागणी गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार करत केली आहे. कामराच्या उत्पन्नाच्या स्रोतांबद्दल शंका आहे. कामराला देशविदेशातून निधी मिळाल्याचा संशय आहे. कामराला मिळालेल्या विदेशी निधीच्या स्रोतांची चौकशी करावी. जब से ये कुणाल कामरा चैनल यूट्यूब पे शुरू हुआ है, मैं आपको क्लियर कट कह सकता हूँ क्या ये 1.5 से 2 करोड़ रुपए की बात है जो इंटरनेशनल फंड से आए हैं और ये आपको यूट्यूब और मुंबई पुलिस प्रूव करके दिखाएगी. कुणाल कामरानं शो मध्ये एकनाथ शिंदेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे गद्दार असा उल्लेख केला होता. या प्रकरणी कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकेपासून अंतरिम संरक्षण दिलं. मात्र आतापर्यंत नेमकं काय घडलंय पाहूया. 23 मार्च कुणाल कामराची शो मधून शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका. 23 मार्च कामराच्या हॅबिटॅट स्टुडिओची शिंदे गटाकडून तोडफोड. कामरा विरोधात शिंदे गटाकडून गुन्हा दाखल. 28 मार्च कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा 7 एप्रिल पर्यंत दिलासा. 2 एप्रिल कामरानं वकिलामार्फत बाजू मांडल्याची माहिती. 3 एप्रिल कुणाल कामराला पोलिसांची 3री नोटीस. कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून लाखो रुपये कमावतो. मात्र शिंदेंवरील टीकेनंतर कामराला देण्यात येणाऱ्या देणगीत वाढ झाली आहे. त्यामुळे कामराला देणगी देणाऱ्यांमध्ये सर्वसामान्य चाहते आहेत की देशविदेशातील संघटना याची चौकशी होणार आहे. त्यामुळे या अग्निपरीक्षेतून कुणाल कामरा सही सलामत सुटणार की शिंदे गटाच्या तक्रारीमुळे अडचणीत येणार याकडेच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.
पक्षामध्ये मतभेद झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती असा दावा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय. मात्र शिंदेंनी ती ऑफर स्वीकारली नसल्याचं केसरकरांनी म्हटलंय. त्यावेळेला पक्षामध्ये मतभेद निर्माण झाले, त्यावेळेला शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदाची ऑफर ही पक्षप्रमुखांनी दिलेली होती. त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यांनी सुद्धा म्हटलेलं की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण ते भावनाप्रधान आहे. कोणी असं म्हणण्याचं कारण नाही की एखाद्या पदासाठी म्हणून एवढा मोठा मनुष्य काही निर्णय घेऊ शकतो. छत्रपती संभाजीनगरामध्ये ठाकरेंच्या सेनेमध्ये धुसफूस पाहायला मिळते. चंद्रकांत खैरेंनी दानवेंवर उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. आपल्याला दानवे विचारत असल्याचं खैरे म्हणालेले, तर ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना मानानेच बोलावतो असं दानवेंनी म्हटलंय. नाही, सेटिंग लावली, पण कशी सेटिंग लावली? एक पण आला का निवडून? खासदार तरी आले की निवडून? मग ह्याची सेटिंग लावून टाकली. हा, चुकीची माहिती दिली गेली, चुकीची माहिती दिली. हा समजून घ्या. म्हणजे पण त्याच्यानंतर आम्ही एक काम करू असं सांगितलं, पण कुठे मला कधी विचारत पण नाही. अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही. मी पण शिवसेनेचा नेता आहे, कधीपासून आहे, सुरुवातीपासूनचा नेता आहे. ते तर आता आले, पण मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली, हे तुम्ही पण जाणता. ऑगस्टपर्यंत आहे, तोपर्यंत चालू देता ना. मी काहीच बोलणार नाही. खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहे आमचे, आणि मी अशात तरी कोणत्याच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही. आता माझ्या घरी लग्न झालं तर मी त्यांना स्वतः घेऊन गेलो होतो, स्वतः त्यांना गाडीत फिरवलं होतं, सगळ्या व्यवस्था दाखवल्या होत्या. त्यावेळेस माझ्या घरचं लग्न होतं, मी त्यांना बोलवलं होतं, मानाने बोललो होतं. बाकी पक्षाच्या कार्यक्रमात काही मानपान कोणाचा नसतो. शिवसेना नेता आहे ना मी, त्याला थोडी कोणी थांबवू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे 100% धर्मनिरपेक्षच होते असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय. शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या, पण कधी मशिदीवर हल्ला केला नाही असंही त्यांनी म्हटलंय. यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आधुनिक काळामध्ये शिवाजी महाराजच आपले आदर्श असल्याचं म्हटलंय. वो इसलिए आदर्श है कि आदर्श शासक तो थे, आदर्श पिता भी थे, न्याय निष्ठुर राजा भी थे और कल्याणकारी भी राजा थे. और छत्रपति शिवाजी महाराज हमारे देश के इतिहास के ऐसे लोक कल्याणकारी राजा थे कि वो 100% सेक्युलर थे. उनके पूरे इतिहास में अनेक लड़ाइयां उन्होंने जीती, पर कभी कोई मस्जिद पर उन्होंने अटैक नहीं किया. संघाचं काम हे तत्वरूप काम आहे, व्यक्तिवादी काम नाही. ते चालू राहतं, व्यक्ती येतात आणि जातात, परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते. म्हणून जर आपल्याला साकार कोणी आदर्श हवाच असेल, तो पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. शिवाजी महाराजांनंतर 250 वर्षानंतर सुद्धा तोच आदर्श आहे आणि आजही तोच आदर्श आहे. वाघ्याच्या समाधीवरून आता संभाजीराजे पुन्हा आक्रमक झालेत. संभाजीराजेंनी आज रायगडावर जाऊन वाघ्या समाधीची पाहणी केली. वाघ्या श्वान हे एक काल्पनिक पात्र असून ते अतिक्रमण आहे आणि सरकारनं ते काढून टाकावं अशी मागणी यावेळेस त्यांनी केली आहे. तुकोजी होळकर महाराजांनी शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी मदत केलेली आहे, त्या कुत्र्यासाठी नाही. तुकोजी होळकर महाराज जिथं असतील ते म्हणतील मी काय कुत्र्यासाठी मदत केली, काय शिवाजी महाराजांसाठी केली? किती साधा प्रश्न हे आहे. अध्यक्ष म्हणून मी त्यांच्या कानावर घातले. काल मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विषय पेटलेले दिसतात. समिती स्थापन करतील आणि निर्णय घेतील. माझ्याबरोबर मुंडेंप्रमाणे कट घडवायचा होता असा गंभीर आरोप ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलेला आहे. मला आधीच माहिती मिळाल्याने वाचू शकलो. आता पोलीस चौकशी झाल्यावर सर्व पुरावे समोर आणणार असल्याचा इशारा गोरेंनी दिलाय. आणि मी तर काय सांगेन, मी तुम्हाला त्यांनी कट करताना केलेलं व्हिडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. कटातमध्ये चर्चा झालेलं ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्यामध्ये आहे. याच्यामध्ये खूप मोठा प्लॅन होता, म्हणजे बीडची पुनरावृत्ती करण्याचा याच्यामध्ये प्लॅन होता. याच्यामध्ये संबंधितांना अगदी कुणाला तरी कायमचं संपवून त्याचं षडयंत्र माझ्यावर रचण्यापर्यंत यांचा प्लॅन होता. वेळ आली की हे सगळं मी सांगेन तुम्हाला, आणि हे सगळे पुरावे आताही माझ्या मोबाईलमध्ये आता माझ्याकडे आहे. थोडा तपास चालू आहे, तपास होऊ द्या, तपास झाल्यानंतर मी बोलेन त्यासाठी.
आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी केलेलं आहे. लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 2100 रुपये मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सरकार याबद्दल सकारात्मक आहे. लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पैसे. आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायट्या तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. लवकर सरकारकडून 2100 रुपये मिळणार असा विश्वास यावेळेस नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलेला आहे. लाडक्या बहिणींना सरकार 2100 रुपये देण्याबाबत सकारात्मक असल्याचा दावा त्यांनी केलाय. तुम्ही महिला हक्क आयोग ऐकला असेल, पण आता महिलांपेक्षाही पुरुषांच्या नैराश्यात वाढ झालेली आहे. त्याला महिला कारणीभूत असल्याचं सांगत पुरुष हक्क आयोगाची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र ही मागणी केली तरी कुणी, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. मर्द को भी होता है दर्द. महिलांपेक्षा पुरुष नैराश्यात. तरुणांमध्ये नैराश्य वाढलं. धावत्या जगात नैराश्याचं प्रमाणही वाढलंय आणि या नैराश्यात महिलांपेक्षा पुरुषांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय. तशी धक्कादायक आकडेवारीच आता समोर आली. मानवी आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागानं सुरू केलेल्या टेलिमानस या हेल्पलाईनवर कॉल करून मदत घेणाऱ्यांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांची सध्या 70% इतकी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महिलांपेक्षा पुरुष हे अधिक नैराश्यात असून 67.99% पुरुषांनी या हेल्पलाईनवर कॉल केला आहे, तर 31.50% महिलांनी या हेल्पलाईनवर कॉल करत मदत मागितली. या हेल्पलाईनवर 10 पैकी 7 फोन हे केवळ पुरुषांचे येत असल्याचीही माहिती समोर आली. यात राज्यभरात कोल्हापुरातून सर्वाधिक मदतीसाठी फोन आल्याचंही समोर आलं, तर पुणे हे दुसऱ्या स्थानी असून मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. तसंच मदतीसाठी कॉल करणाऱ्यांमध्ये तरुणांचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे 18 ते 45 वयोगटातील पुरुष हे पिचलेल्या अवस्थेत असून नैराश्याच्या गर्तेत सापडल्याचं दिसतंय. त्यामुळे महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष आयोग स्थापन करा अशी मागणीही होऊ लागली आहे. किंवा जी गुन्हेगारी किंवा ज्या महिला ज्या आहेत त्या चुकीच्या पद्धतीने वागतायत किंवा गुन्हेगार बऱ्याच महिला आहेत, तर मला वाटतं की त्याच्यासाठी फक्त समुपदेशनाची नाही तर पुरुष हक्क आयोग जर आला तर निश्चितच त्या पुरुषांना सुद्धा अधिकार मिळतील, न्याय मिळेल आणि त्या संदर्भातली जी आहे ती त्यांची दखल ऐकून घेतली जाईल. हल्ली पुरुषांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. अनेक पुरुषांना पत्नीनं छळल्याचे, त्यांना मारल्याचे, अगदी जीवे मारल्याच्या घटना रोजच समोर येत आहेत. अनेक महिलांनी आपल्या पतीला प्रियकरांसाठी निर्घुणपणे मारल्याचं समोरही आलंय. त्यामुळे कौटुंबिक आणि कामाच्या ठिकाणी असलेला तणाव आणि स्पर्धात्मक सुप्त संघर्षामध्ये पुरुषांची घालमेल होत असल्याचं दिसतंय. कौटुंबिक ताणतणावामुळे नैराश्यातून अनेक उच्च शिक्षित तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे नैराश्यात जाणं हे गंभीर जरी असलं तरी ते ओळखणंही फार महत्वाचं आहे. नेमकी लक्षणं काय आहेत नैराश्याची पाहूयात. थकवा येणं, झोप न लागणं, चिडचिड होणं, अस्वस्थता वाढणं, उदास वाटणं, भूक लागणं किंवा भूक कमी होणं. जर तुम्हाला यापैकी काही लक्षणं असतील तर तुम्ही ताबडतोब वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्या आणि वेळीच उपचार करून घ्या. कारण 21व्या शतकातील सर्वात तरुणांचा देश असणाऱ्या भारतात तरुणांमध्ये वाढणारं हे नैराश्य अतिशय चिंताजनक आहे. मात्र पुरुषांवरील वाढणारे अत्याचार आणि वाढलेल्या नैराश्यामुळे आता पुरुष हक्क आयोगाची स्थापना करण्याची वेळ आली आहे की काय, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आज जालन्यामध्ये जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांची भेट घेतली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये शिवलिंग मोराळे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायबसे आणि यांना सह आरोपी केलेलं नाही
त्यांना 6 आरोपी केलं असतं तर त्यांचे धागेदोरे थेट धनंजय मुंडेंपर्यंत जोडले गेले असते, असा दावा यावेळेस दमानी यांनी केलाय. जे बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे आणि अजून एक माणूस आहे आणि डॉक्टर वायबसे, या सगळ्यांच्या ना व्हॉट्सअप चॅट थेट आहे धनंजय मुंडे बरोबर. त्यांनी या सगळ्यांना कामाला लावलं होतं आणि म्हणून यांना आरोपी करतच नाही. आणि असं कुठलं पोलीस आहे की ज्या आरोपीच्या मित्राला सांगतील की तू आमच्याबरोबर चल, आम्हाला आरोपीला पकडायचंय? म्हणजे काय आहे, लाईक काय आहे? आणि कुठल्याही याला त्यांनी आरोपी केलेलं नाही. सतीश उर्फ खोक्या भोसलेला वनविभागानं ताब्यात घेतलेले. वनविभागाकडनं खोक्या भोसलेची चौकशी केली जाणार आहे. शिकारीचं साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणामध्ये सतीश भोसलेला वनविभागानं ताब्यात घेतलंय. वनविभागाच्या जागेमध्ये सतीश भोसलेनं अनधिकृत बांधकामही केलं होतं. या प्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. बातमी कोरटकर संदर्भातली. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. प्रशांत कोरटकरने जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल केलाय. त्यामुळे आता कोरटकरला जामीन मिळणार की जेल हे उद्या कळणार आहे. सध्या प्रशांत कोरटकरला कळंबा कारागृहात ठेवण्यात आलेलं आहे. प्रशांत कोरटकरच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या त्याला जामीन मिळणार की पुन्हा जेल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जळगाव महापालिकेतील गंभीर प्रकार आता उघडकीस आलेला आहे. तब्बल 43 बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पालिकेतील जन्ममृत्यू नोंदणी विभागातील संतापजनक प्रकार आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये बांगलादेशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तर गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जळगाव महानगरपालिकांनी एक तहसीलदार जळगावला एक पत्र पाठवलं होतं. त्याच्या अनुषंगाने की काही असं काही दाखले म्हणजे कार्यालयाने इश्यू केलं की नाही ते तपासायला सांगितलं होतं. तहसीलदार जळगावने त्या अनुषंगाने कार्यालयाचे सगळे रेकॉर्ड्सला तपास केला. त्याच्यामध्ये 43 दाखले जो आहे त्याच्यामध्ये काही बनावट स्वाक्षरीचे विषय त्याच्यामध्ये समोर आलेली आहे. त्याच्या अनुषंगाने तहसीलदार जळगावने याची तक्रार पोलीस खात्याने केलेली आहे की त्यांचे स्वाक्षरी जो आहे ते वापरण्यात आलं आणि ते काही डॉक्युमेंट मनपाला कोणतं सादर केलेलं आहे या संदर्भामध्ये. आणि पुढील या संदर्भाचा अहवाल जो आहे ते मनपा चे जे सन्माननीय आयुक्त महोदय आहे त्याला तहसीलदार जळगावने पाठवलेला आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु कक्षामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना आज घडली. दरम्यान नवजात शिशु कक्षामध्ये 69 बालकं होती. शॉर्ट सर्किटनंतर त्वरितच या बालकांना दुसऱ्या कक्षात हलवण्यात आलं आणि सुदैवानं कोणताही अनुचित प्रकार तिथे घडला नाही. घटना घडली नाही तशी. शॉर्ट सर्किट झाल्याचं लक्षात आल्यानंतर सर्व परिचारिकांनी लगेचच बालकांना सुरक्षितपणे दुसऱ्या कक्षामध्ये हलवलं. दरम्यान शॉर्ट सर्किट का झाला यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत इंजिनियर्सना पाचारण करण्यात आलं असून जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडनं अधिक शोध घेतला जातोय. 4 दिवसाचं आहे पण बाळ व्यवस्थित आहे. सगळी त्यांनी काळजी घेतली. पटापट त्यांनी बाहेर काढले मुलं, ज्याची त्याच्या ताब्यात दिले. म्हणजे एकदम सुरक्षित आहे. डॉक्टरांनी खूप काळजी घेतली. आणि आता बातमी आहे पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी. मुंडन आणि भुवया काढत महिलेचं विद्रुपीकरण करण्यात आलं. धक्कादायक म्हणजे याचा व्हिडिओही तयार करण्यात आला. सोलापूरच्या बार्शी शहरामध्ये धक्कादायक घटना घडली असून चारित्र्याचा संशय घेत आणि कौटुंबिक वादातून नवरा, नणंद आणि मेहुण्याने पीडित महिलेला जबर मारहाण केली आहे. याबाबत पीडित महिलेने बार्शी शहर पोलिसात तक्रार देऊन देखील अजूनही कारवाई झालेली नाहीये. म्हणून मी माझ्या स्वतःवरती सगळं म्हणजे मी स्वतः कारणीभूत आहे असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि त्यांनी व्हिडिओ करून घेतला आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की स्वतःनंच हिचं स्वतःचा विद्रूप करून घेतलेला आहे. कोणची एक महिला स्वतःचं रूप विद्रूप करून घेईल. त्यांनी मला इतकं टॉर्चर केलं त्या टायमिंगला. तो टायमिंग असा होता की मी आता वाचत नाही असं मला स्वतःला सतत वाटत होतं. मी खूप प्रयत्न केला घरच्यांना सांगण्याचा पण तरीही माझा कॉन्टॅक्ट त्यांनी होऊन दिला नाही. मला घरामध्ये कोंडून रूममध्ये कोंडून ठेवून कुलूप लावून बाहेर बसले हॉलमध्येच. यानंतर बोरिवलीमधून एक धक्कादायक घटना समोर येते. बोरिवलीच्या पश्चिमेमधील गोराई भागामध्ये एका व्यक्तीने एका महिलेला जबर मारहाण केली आणि तिचं घर पेटवलेलं आहे. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे अशी माहिती पोलिसांकडे. आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे. दारूच्या नशेमध्ये या
माणसानं या इसमानं त्या महिलेला मारहाण केली आणि तिचं संपूर्ण घर त्यानं पेटवलेलं आहे. मुंबई रेल्वेच्या वाढत्या गर्दीचा आणखीन एक बळी गेलेला आहे. मध्य रेल्वे मार्गावरच्या कोपर आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. रुपेश गुजर असं या तरुणाचं नाव असून डोंबिवलीमधल्या तुकाराम नगरमध्ये तो राहत होता. सकाळी डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने कामाला जात असताना कोपर दिव्या दरम्यान गर्दीच्या रेट्यामुळे रुपेश धावत्या लोकलमधून तोल जाऊन पडला. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पादचारी महिलांच्या गळ्यातील गंठण, मंगळसूत्र या चोरीच्या घटना वाढत असून गेल्या 2 दिवसांमध्ये अशा 3 घटना समोर आलेल्या आहेत. गारखेडा परिसरात टिळकनगर छावणी परिसराच्या बाजूला बनेवाडी रोडवर वृद्ध डॉक्टरांची सोनसाखळी हिसकावल्याचं प्रकरण समोर आलं. दरम्यान 2 घटना एकाच दिवशी समोर आल्या. तर बुधवारी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका वृद्ध महिलेला मेडिकल कुठे आहे असं विचारण्यात आलं आणि त्या दोघांनीही तिच्या गळ्यातील गोफ हिसकावून घेत पळ काढलेला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये एसीबीनं छापेमारी केलेली आहे. एसीबीनं छापेमारीमध्ये अटक केलेल्या ससूनमधील अधिकाऱ्यांच्या घरामध्ये मोठं घबाड सापडलेलं आहे. छापेमारीमध्ये जयंत चौधरींच्या घरातून 39 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तर सुरेश बनवले यांच्या घरातून एसीबीनं 1,35,95,000 रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना 1 लाखांची लाच घेताना अटक करण्यात आलेली. त्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते. मरीन लाईन्स रेल्वे स्थानकाजवळ टेम्पोनं अचानक पेट घेतलाय. आगीमध्ये या टेम्पोचं मोठं नुकसान झालं असून आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र भर रस्त्यात टेम्पोला आग लागल्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली. कुणाल कामराचं गाणं वाजवून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा निर्णय कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने घेतलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आल्यास त्यांचा ताफा अडवण्याचा इशाराही कृती समितीने दिलेला आहे. मध्ये 2 मागण्या असतील, ते महत्त्वाच्या असतील, ते म्हणजे शक्तीपीठ महामार्गाबद्दलचं तो रद्द करण्याची मागणी तर आहेच. याच्याबरोबर दुसरा सुरा त्यांनी खुपसला आहे, तो म्हणजे कर्जमाफीचा. तर कर्जमाफीचा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि त्यांनी शक्यतो मुंबईमध्येच राहावं, ठाण्यामध्येच राहावं, कोल्हापूरला यायचं धाडस करू नये. कारण आम्ही 12 मार्चच्या मोर्चामध्ये जाहीर केलेलं आहे की कोल्हापूरमध्ये पाय ठेवला तर तुम्ही आदेशानंच पाय ठेवा, नाहीतर पाय ठेवू नका. तुम्ही जर लठ्ठपणा किंवा डायबिटीजची औषधं घेत असाल तर सावध व्हा. कारण तुम्ही घेतली असलेली औषधं आता नकली असू शकतात. हे आम्ही का म्हणतोय यासाठी तुम्हीच हा स्पेशल रिपोर्ट पहा. डायबिटीसची औषधं घेत असाल तर सावधान. डायबिटीस, लठ्ठपणाची औषधच नकली. पोलिसांकडून बोगस गिरीचा पर्दाफाश. तुम्ही डायबिटीसची औषधं घेत असाल तर सावधान. डायबिटीस आजार हा माणसाचं शरीर हळूहळू पोखरून टाकतो. त्यामुळे डायबिटीज आणि लठ्ठपणावर नियंत्रणासाठी म्हणून 12 कोटींपेक्षा जास्त लोक औषधं आणि इंजेक्शन्स घेतात. मात्र ही औषधच बोगस असल्याचं उघड झालं. मुंबई पोलिसांनी 4 ठिकाणी छापेमारी करत या बोगसगिरीचा पर्दाफाश केलाय. वापराकरता मेडिसिन आम्ही आणतोय असं करून काही फॉरेनर्सच्या मदतीने ह्या मेडिसिन्स आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणल्या जात आहेत. म्हणजे ट्रॅव्हल करत असताना 10 मेडिसिन सोबत घेऊन यायच्या, असं करून काही केनियावरनं, काही सिरियावरनं, काही गल्फ कंट्रीवरनं, काही आफ्रिकेवरनं असे काही प्रवासांच्या माध्यमातून ह्या मेडिसिन्स आणल्या जात आहेत. की EOWच्या माध्यमातून या ज्या मी धाडी 4 दिवसापूर्वी केल्या, EOWच्या माध्यमातून या संपूर्ण रॅकेटचं तिथे चौकशी केली जाईल आणि EOWच्या माध्यमातून या सगळ्यांवरती योग्य ती कारवाई केली जाईल. डायबिटीज आणि लठ्ठपणा यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटी इंजेक्शन्सचा वापर करतात. या इंजेक्शन्सची किंमत 40 ते 50 हजार इतकी आहे.
या बोगस औषधांच्या विरोधात FDA आणि मुंबई महापालिकेनं धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी वांद्रे, अंधेरी, घाटकोपर, पाली हिल भागात छापेमारी करत इंजेक्शन्स जप्त केले, तर 2 जणांच्या मुसक्या आवळल्या. माझ्या अधिकाऱ्यांना त्या लोकेशन पर्यंत त्या ड्रग इन्स्पेक्टरना घेऊन जायला सांगितलं आणि मग शेवटी तिथे आपल्या या ऍक्शननुसार आपण कारवाई केली. महाराष्ट्रात 10% जास्त लोक डायबिटीजवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषधं घेत आहेत. मात्र ही औषधं विनापरवाना दुसऱ्या देशातून कुरिअरद्वारे आणली जातात. त्याची सोशल मीडियावर जाहिरात केली जाते आणि त्यातच सर्वसामान्य नागरिक फसतो. या बोगसगिरीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीसही सतर्क झाले आहेत. मात्र तुम्हीही सोशल मीडियावर जाहिरात पाहून औषधं घेत असाल तर सावध राहा. सूरज मसूरकरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. आता बातमी आहे सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळामध्ये वीज दर कपात करणार असल्याचं म्हटलं असलं तरीही आता पुढच्या महिन्यापासून मात्र तुम्हाला जास्त बिल येणार आहे. कारण फडणवीसांच्या विरोधात वीज मंडळानं भूमिका घेतली आहे. राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज दरामध्ये 1 एप्रिलपासून कपात करण्याच्या निर्णयाला महावितरणानं आव्हान दिल्यानंतर राज्य वीज नियामक आयोगानं त्याला स्थगिती दिलेली आहे. महावितरणाने आर्थिक गणित पुढे करून वीज दर कपातीला विरोध केलेला आहे. मोठे जे कन्झ्युमर आहे, इंडस्ट्री आणि कमर्शियल, यांना 50% 35% लाभ मिळतो आहे. आणि ज्या लहान ग्राहकांना आम्हाला 0 ते 100 जे 70% आहेत, त्यांना आम्हाला जवळजवळ 17% कपात करून द्यायची होती. त्यांना आता ₹3.88 जागे ₹6.22 भरावे लागतील. हा कोणता न्याय? MERCने खरं तर त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये देखील म्हटलेलं आहे की उद्योगांना चालना देण्यासाठी किंवा टुरिझमला चालना देण्यासाठी ते असं करीत आहे. मला असं वाटतं की MERCने हे सगळं बघण्यापेक्षा हे तर सरकारचं काम आहे ना, ते सरकार बघताय. वेळेमध्ये बस न पुरवल्याने भाडेतत्वावर इलेक्ट्रॉनिक बस पुरवणाऱ्या कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा इशारा आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बैठकीत दिलाय. 5150 बसपैकी केवळ 220 बस महामंडळाच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे कंपनीच्या ढिसाळ कारभारावरनं परिवहन मंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिलेला आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भरत, काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच तेजल, आपण जर पाहिलं तर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन आयुक्तांच्या कार्यालयामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये जर आपण पाहिलं तर परिवहन मंत्री चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं. इलेक्ट्रिक बस संदर्भात EV ट्रान्स या कंपनीला 5150 बसच्या करार त्यांच्यासोबत करण्यात आला होता. मात्र त्या कंपनीकडून आतापर्यंत 220च बस ST महामंडळाला देण्यात आल्या. त्यावरून परिवहन मंत्री संतापले आणि त्यांनी सांगितलं की या कंपनीला शेवटची नोटीस पाठवा. शेवटची नोटीस पाठवल्यानंतर जर कंपनीने ऐकलं नाही, त्यांना सकारात्मक उत्तर आलं नाही तर कंपनीचा करार रद्द करण्यात येईल. धन्यवाद भरत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. सुप्रीम कोर्टाचे विद्यमान 33 न्यायाधीश आपली संपत्ती जाहीर करणार आहेत. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर त्यांची मालमत्ता जाहीर करणार असून 1 एप्रिलला झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्या होत्या आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. आणि आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट. तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता का? या प्रश्नाचं उत्तर अर्थात होयच असेल. कारण फेसबुक आणि इंस्टाग्राम कुणाच्या मोबाईलमध्ये नसेल असं होऊच शकत नाही. मात्र आता तुम्हाला फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. होय, असा दावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलं पाहूयात. इन्स्टा फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार. महिन्याला करावा लागेल प्लान रिचार्ज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही फेसबुक, इन्स्टा वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल रिचार्ज सारखा प्लान खरेदी करावा लागणार आहे. होय, कारण आता फुकटचं फेसबुक, इन्स्टा वापरणाऱ्यांसाठी मेटा भुर्दंड लावणार आहे असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. इन्स्टा आणि फेसबुक असलं की आजूबाजूला बोलायला कुणीही नसलं तरी चालतं. तासनतास लोक फेसबुक आणि इन्स्टावर वेळ घालवत आहेत.
फोटो व्हिडिओ शेअर करणं, दुसऱ्यांचे फोटो पाहणं, लाईक्स, शेअर, कमेंट्स, पोस्ट लिहिणं हा सगळा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. त्यामुळे खरंच आता इन्स्टा, फेसबुकसाठी पैसे लागणार आहेत का, याची पडताळणी करणं गरजेचं आहे. देशभरात इन्स्टा आणि फेसबुकचे कोट्यवधी युजर्स आहेत. त्यामुळे याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. फेसबुक, इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर आता पैसे मोजावे लागतील, कारण मेटा आता पेड पॉलिसी लागू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला महिन्याला भुर्दंड लागणार आहे. हा दावा केल्यामुळं आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत मेटाकडूनच माहिती मिळू शकते. त्यामुळे आमच्या टीमनं मेटाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. खरंच मेटा आता फेसबुक, इन्स्टासाठी पैसे लावणार आहे का हे जाणून घेतलं. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. मेटाकडून इन्स्टा आणि फेसबुकसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. मेटा एक कॉम्बो ऑफर लॉन्च करू शकते. जाहिरात मुक्त एडिशन 1445 रुपये प्रति महिना. हे फीचर फक्त डेस्कटॉप युजरसाठीच असेल. जाहिराती न पाहणाऱ्यांसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. आपल्या देशात इन्स्टा, फेसबुकवर पैसे लागू करण्याबाबत सध्या विचार नाही. सध्या ब्रिटनमध्ये यावर विचार सुरू आहे. मात्र भविष्यात फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत मेटा, फेसबुक आणि इन्स्टासाठी पैसे लावणार असल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.